होत्यास? तयारी कशी चालू आहे? छान, ऑल द बेस्ट. अरे ओळख करून द्यायची, असं नुसतं चालणं मजा नाही. 4 लोकांशी ओळख झाली चांगलं आहे. आलं कसं तुम्ही यांचं ते जरूर वाचा आणि तुमचं जे चालू आहे ते राहू द्या बस. ओळख राहू दे. आम्ही येतो डोंबिवलीला तिकडे पाईपलाईन कडे. अच्छा, हा कुठला हायवे तो कोकणकडे जातं का तुम्ही? अरे रस एकदम छान. एकदम तरुण आहे आत्ता पण. आलं का लक्षात? या वयामध्ये मी चालू शकतो किती 30-30 किलोमीटर आणि शाळा चालवणे जात असतो. तुम्ही पण तसंच काहीतरी यापुढे करा. हा, पर्यावरणाचं संरक्षण करा, अशा गोष्टी करा, सगळ्यांचा सन्मान करा, अशी माझी इच्छा आहे. मी लिहिलेली पुस्तकं, मी काय मोठा साहित्यिक नाही आहे, पण आपलं लिखाण करतो. 5 पुस्तके माझं अर्ध झालेलं आहे आणि 6वं पुस्तक तयार आहे. की म्हणजे तुम्ही जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये चालत होता तेव्हा तुम्हाला असं फ्रस्ट्रेशन नाही झालं का? नाही. आता आपण आणखी खूप चालायचं आहे आणि थंडी पण वेगळी त्रास, आणखी असं काही तुम्हाला वाटलं नाही की आता ही यात्रा बंद करावी? सर्वात मोठं म्हणजे काय का, माणसाला फोकस पाहिजे. आपला फोकस म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणं. माझं लक्ष काय आहे, मला श्रीनगरपासून पुढे जायचं आहे कन्याकुमारी. ते डोक्यामध्ये कायम होतं ना, त्यामुळे मला एकदम स्वामी विवेकानंद दिसायचे की मला तिथपर्यंत जायचं आहे. आलं काय सर? त्या माणसाने, प्रत्येक विद्यार्थ्याने तसंच ठेवावं. आपला फोकस काय आहे, मला IAS व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला काही व्हायचं, ते फोकस म्हणजे पक्क करायचं. मग काही होऊ शकते. आणि इच्छाशक्ती, प्रत्येकाला इच्छाशक्ती असायला. मला सगळेच त्रास होतात, त्रास होत नाही असं नाही. मला तर ब्रेन स्ट्रोक आला होता सर 1917 मध्ये. मग त्यातून मी सावरलो आणि मेन माझी फॅमिली माझ्या पाठीशी उभी राहिली आणि पूर्वत मी पुन्हा 4 महिन्यामध्ये पूर्वत झालो आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे. हा लक्षात, याचं कारण हे त्या संध्याच्या शेवटपर्यंत कसं पोहोचायचं त्याचं एक उत्तम उदाहरण आहे ना. आणि येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, म्हणजे आता त्यांच्या मधात अपघात पण झाला. त्या PPT आपण पाहत, अपघात झाला तर किंवा त्यांना ब्रेन स्ट्रोक सारखा एक मोठा जे समजा थांबू शकले असते किंवा घरच्यांनी विरोध केला असता किंवा फॅमिलीने विरोध केला असता, पण तिथे न थांबता
तो प्रवास ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला तिथूनच तो परत पैदल यात्रा परत सुरू करणं हा खूप मोठा भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी नसतात आणि अशी व्यक्ती आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही. ते आपलं भाग्य आहे की त्यांनी आपल्या इथे आले, आपल्याला थोडासा वेळ दिला, त्याच्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि सर मेन म्हणजे माझ्या डोक्यात काय असतं, वरचा मला बघतोय, हो वरचा मला बघतोय, मी काही चुकीचं करता येणार नाही, मला मी करू शकतच नाही. आला का सर? एवढंच मी सांगू शकतो. अजून काही बोलायचं असेल बोला, विचारायचं विचार, हवं तेवढं. नाही, रात्रीचा मी प्रवास करत नाही. माझ्या मागे व्हॅनिटी व्हॅन असते हो हो आणि मी 40 वर्ष बँकेमध्ये नोकरी केली. त्याचा माझा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, जे काही मला लागलं ना ते सगळं या कामासाठी लागतो. मी कोणाकडूनही एकही पैसा स्पॉन्सरशिप घेत नाही. हां, हो की नाही? आपलं जे करायचं ते आपल्या हो की नाही हिमतीने, हो की नाही? मेन म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी काही लोक टोपी गिपत वाजत पैदल यात्री असतात, पण काही फंड गोळा करतात. ते स्वतः एका बँकेमध्ये तिथे ते होते, बँकेचे कर्मचारी होते. तिथून ते सेवानिवृत्त झाले, रिटायर्ड झाले आणि रिटायर्ड झाल्यानंतरचा प्रवास आहे हा. रिटायर झाला. 40 वर्ष त्यांचे जे पूर्ण झाली सर्व्हिस, त्याच्यानंतर रिटायरमेंट आहे. त्याच्यानंतर आपला आनंद जो आहे किंवा आपला जो छंद आहे तो सुद्धा जोपासायचा. नाहीतर एखादी व्यक्ती कशी असते, रिटायर झाला ना, आता काहीच नाही करायचं, आता फक्त 2 टाइम जेवण करायचं